लूकचं शुभवर्तमान अध्याय 23 वचन 42 आणि 43 मी वाचते, तुम्ही लक्ष द्या. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. हालेलुया, 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 हालेलुया. हा जो प्रसंग, हे जे वचन आपण वाचलेलं आहे, आणि हे वचन प्रभू कुठे बोललेलं आहे? जेव्हा मानवजातीच्या पापांची शिक्षा तो क्रूसावर भोगत होता, 2 चोरांच्या मध्ये त्याला टांगलेलं होतं, आणि त्यावेळेला प्रभू येशू एका चोराला उद्देशून हे वचन बोललेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये ज्यासाठी आला होता, या जगातलं त्याचं आयुष्य 33.5 वर्षांचं होतं, आणि या 33.5 वर्षामध्ये तो जे काही जीवन जगला ते सगळं काही माणसासाठीच होतं. परंतु त्याच्या एकूण 33.5 वर्षांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाची जी वेळ होती, त्याच्या दृष्टीनं जे महत्त्वाचं जे होतं ते एकच होतं, ते म्हणजे क्रूसावरचं मरण. ज्या घटनेत प्रभू येशू येण्यासाठी या जगातून, या स्वर्गातून जगात आला होता, स्वर्ग त्याने ज्या कारणासाठी सोडला होता, ते कारण काय होतं? येशू या जगामध्ये का आला होता? या जगात येण्याचं त्याचं काय कारण होतं? त्याचा हेतू काय होता? या जगात येऊन देवपुत्र असून पण मानव रूप घेऊन मानवासारखं जीवन जगायचं त्याचं कारण काय होतं? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्याच्या एकूण 33.5 वर्षाचा जीवन जगण्याचा जो हेतू होता आणि त्याच्या जीवनाचा जो गाभा होता, तो हा होता की एक दिवस त्याला क्रूसावर मरावं लागणार होतं. क्रूसावर त्याला आपला प्राण अर्पण करावा लागणार होता. क्रूसावर त्याला आपलं पवित्र रक्त ओतावं लागणार होतं. त्याच्या जीवनातली हीच महत्त्वाची घटना होती. हालेलुया, 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 हालेलुया. आणि प्रभू त्या घटनेमध्ये पोहोचला होता. प्रभू त्या घटनेमध्ये पोहोचला होता, आणि ती घटना सुरू होती. येशू काल्वरीच्या टेकडीवर 3 खिळ्यांवर क्रूसावर टांगलेला होता, आणि त्याच्या उजव्या हाताला आणि डाव्या हाताला 2 चोरांना खिळलेलं होतं. ते चोर होते, त्यांनी आपलं जीवन वाईट ते जगले होते, म्हणून त्यांना शिक्षा होत होती. आणि प्रभू येशू त्यांच्यामध्ये होता, दोघांच्या मध्ये त्याला टांगवलेलं होतं, असं दाखवण्यासाठी की ह्या 2 चोरांपेक्षा हा जो मध्ये टांगलेला आहे तो जास्त अपराधी आहे, हे दाखवण्यासाठी येशूला त्या 2 चोरांच्या मध्ये खेळलेलं होतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि ही शेवटची घटना होती, महत्त्वाची घटना होती प्रभू येशूच्या दृष्टीनं आणि देवपित्याच्या दृष्टीनं सुद्धा. आणि ही घटना तिथे सुरू असताना, त्या टेकडीवर सुरू असताना काहीतरी घडलं तिकडे. काय घडलं? एक अद्भुत चमत्कार. तिथे कोणाला आजारमुक्ती मिळाली नाही, व्यसनमुक्ती मिळाली नाही, किंवा अजून कोणता मोठा चमत्कार तिकडे घडला नाही. पण जो चमत्कार घडला तो दिसून आला नाही. आणि तो चमत्कार असा होता की येशूच्या डाव्या हाताला आणि उजव्या हाताला ज्या 2 चोरांना खिळलेलं होतं, त्यातल्या एका चोराचं तारण झालं, एका चोराचं मनपरिवर्तन झालं. एक चोर
जो मेल्यानंतर त्याला नरकाचीच आशा होती, पण त्याला स्वर्गाची आशा मिळाली. त्याला येशूबरोबर सुखलोकात जाण्याची आशा मिळाली. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशूचं संपूर्ण जीवन चमत्काराने भरलेलं आहे. प्रभू येशूचा जन्म चमत्काराने झाला आपल्याला माहीत आहे. येशूची आई मरिया ही येशूच्या वेळेला जेव्हा गर्भवती राहिली तेव्हा ती कोणा पुरुषाबरोबर संबंध करून गर्भवती राहिली नव्हती, तर पवित्र आत्मा तिच्यावर आला होता आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ती गर्भवती झाली होती. हा चमत्कार आहे. आज स्त्री जेव्हा गर्भवती होते, बाळाला जन्म देते, तेव्हा तिचा पुरुषाशी संबंध येणं गरजेचं आहे. परंतु मरियाचं तसं झालं नाही. मरिया पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गर्भवती राहिली होती. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूचं तो जन्म चमत्काराने झालेला होता. आपले ब्रदर एकदा प्रवचनात म्हणाले होते की येशूच्या जीवनातल्या प्रत्येक क्षणासाठी परमेश्वर पित्याने चमत्कार विणून ठेवलेले होते. क्षणाक्षणाला पावला गणिक येशूच्या जीवनामध्ये चमत्कार, चमत्कार आणि चमत्कारच होते. बायबलमध्ये येशूचं बालपण जास्त इथे सांगितलेलं नाही आहे. तो किशोर वयात असताना त्याच्याकडून काय घडलं, तरुण झाल्यानंतर त्याच्याकडून काय चमत्कार घडले, एवढं सगळं स्पष्टपणे बायबलमध्ये दिलेलं नाही आहे. पण फक्त त्याचा जन्म चमत्काराने झाला आणि थोडंफार तो त्याच्या वडिलांना मदत करायचा, कारण त्याचे वडील सुतार होते. आईवडिलांच्या आज्ञेत तो राहिला. काही गोष्टी, मोजक्या गोष्टी फक्त दिलेल्या आहेत. पण बाळपण, तो किशोर वयात असताना, तारुण्यात असताना त्याच्याकडून काय घडलं, त्याच्या जीवनात कोणकोणते चमत्कार घडले ते बायबलमध्ये ते लिहून ठेवलेले नाही आहेत. पण खात्रीने येशू किशोर वयात असताना आणि तारुण्यात असताना सुद्धा येशूच्या जीवनामध्ये चमत्कार घडलेले आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. आणि मग येशूने जेव्हा त्याच्या कार्याला सुरुवात केली, जेव्हा तो 30 वर्षांचा झाला, 30 वर्षांचा झाल्यानंतर त्याने त्याच्या कार्याला सुरुवात केली. आणि मग आपल्याला माहीत आहे की येशूने काय केलं त्याच्या कार्यामध्ये. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर, पवित्र आत्मा त्याच्यावर उतरल्यानंतर मग त्याने त्याच्या कार्याला सुरुवात केली. पहिली गोष्ट त्याने केली की लोकांना स्वर्ग राज्याची सुवार्ता त्याने सांगितली. कारण माणसं अंधारात आहेत, आत्मिक दृष्टीने माणसं आंधळी झालेली आहेत, सत्य त्यांच्यापासून मैल दूर आहे. आणि म्हणून येशूने त्याच्या कार्याची सुरुवात करताना पहिले त्याने देवाच्या राज्याची वचनं लोकांना शिकवली. लोकांना त्याने बरं केलंच, पण लोकांच्या मनात आणि आत्म्यात जो अंधार भरलेला आहे, त्या अंधारातून त्यांना येशूने बाहेर काढलं. देवपिता त्याची काय इच्छा आहे, तो तुमच्यावर प्रेम करतो, तो किती चांगला आहे आणि त्याची काय तुमच्याबद्दल योजना आहे, ती येशूने आपल्या प्रवचनांद्वारे लोकांना सांगितली. आणि त्याचबरोबर त्याने मोठमोठे चमत्कार पण केले. मेलेले उठवले, लंगड्यांना चालतं केलं. तो स्वतः पाण्यावरून चालला होता, तो स्वतः मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी उठला आणि त्याने अगोदरसुद्धा अनेकांना मेलेल्यातून उठवलेलं होतं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू देवपुत्र होता, तो आहे आणि तो आज स्वर्गात आहे पित्याच्या उजव्या हाताजवळ. त्याचं जीवन या जगातलं सामान्य माणसासारखं नव्हतंच, मुळी असूच शकत नाही, कारण तो देव होता. म्हणून जन्मापासून मरेपर्यंत, म्हणजे तो मेलासुद्धा, तो माणसाच्या पापांसाठीच क्रूसावर मेला होता, पण तो मेलेल्यातून उठला तिसऱ्या दिवशी, गौरवाने तो जिवंत झाला. त्याचा जन्म, त्याचं जगणं आणि त्याचं मरणं सगळं काही चमत्काराने परिपूर्ण होतं. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता ही जी घटना, ज्यातली आपण 2 वचनं वाचली, ही घटना शेवटची घटना येशूच्या जीवनाची होती. आता तो मरणार होता. मानवाच्या पापांसाठी तो आपलं जीवन अर्पण करत होता. आपल्या शरीरातून रक्त पाहिजे तेवढं वाहू देत होता. ही सगळी घटना चालू असतानासुद्धा त्याच्याबरोबर अजून एक चमत्कार घडला. आणि तो जे करत होता, येशू रक्त कुणासाठी वाहत होता? माणसांसाठी,
माणसांच्या पापांची माणसांना क्षमा व्हावी म्हणून आणि त्याच्या रक्त वाहण्याद्वारे माणसाला तारण मिळावं, माणूस स्वर्गात पोहोचावा म्हणून येशू क्रूसावर आपलं बलिदान करत होता. आणि ही घटना घडत असताना बरोबर त्या घटनेला योग्य होईल असा चमत्कार त्याच वेळेला परमेश्वर पित्याने घडवून आणला. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आम्ही चमत्कार कोणत्या गोष्टींना समजतो. आजार बरे होतात, कॅन्सर निघून जातात, एड्स निघून जातात, कुष्ठरोगी बरे होतात, अनेक आजार निघून जातात, तेव्हा आपण म्हणतो चमत्कार झाला, आजारमुक्ती मिळाली, मोठं चांगलं घर मिळालं, चांगली गाडी मिळाली, नोकरी मिळाली, भरपूर साऱ्या गोष्टी मिळाल्यानंतर आपल्याला वाटतं चमत्कार घडले. आणि इकडे सुद्धा प्रार्थनेला येणारे भाऊ बहिणी जेव्हा साक्ष देतात, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जो काही अनुभव आलेला असतो, जो काही आशीर्वाद त्यांनी मिळवलेला असतो, त्याविषयी ते येऊन इकडे साक्ष देतात. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सगळ्यात मोठा चमत्कार देवाच्या दृष्टीने कोणता आहे? सगळ्यात उच्च चमत्कार देवाच्या दृष्टीने कोणता आहे? कॅन्सर बरा होणं, एड्स निघून जाणं, 20 वर्षे 25 वर्षे झाले मूलबाळ होत नव्हतं, मुलगा झाला, मुलगी झाली, हे चमत्कार देवाच्या दृष्टीने मोठे नाही आहेत, मोठे नाही आहेत. देवाच्या दृष्टीने सर्वात मोठा चमत्कार हा आहे की जो माणूस त्याच्यापासून दूर गेलेला आहे, आत्म्याने आणि देहाने मनाने त्याच्यापासून दूर झालेला आहे, तो माणूस जेव्हा देवासमोर येतो, देवाच्या चरणाशी आपलं जीवन समर्पित करतो आणि देवाला म्हणतो की होय देवा, तूच माझा देव आहेस आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, मला तुझी गरज आहे, हे जेव्हा त्या माणसाला कळते तेव्हा हाच चमत्कार, हेच हृदय परिवर्तन देवाला प्रिय असते. हालेलुया, 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 हालेलुया. ह्या केंद्रामध्ये पुष्कळ चमत्कार घडलेले आहेत, असे चमत्कार ज्यांची देवाने हृदयं बदललेली आहेत, हृदयं बदललेली आहेत. एक बहीण ह्या आपल्या प्रार्थना घरामध्ये वर्षातून एकदा किंवा दोनदा येते फक्त, पण ती कुठून येते माहीत आहे? यूपीवरून येते. प्रभूवर तिचा फार मोठा विश्वास आहे. तिचं जीवन कसं बदललं, ती इथे कधी आली नव्हती, ऑनलाईनला प्रार्थना बघायची, पण तिच्या शरीरामध्ये पुष्कळ आजार होते, सतत आजारी असायची. आणि तिला तिच्या कोणत्याही नातेवाईकाने सांगितलं की तू परमेश्वरावर विश्वास ठेव आणि त्याच्याकडे प्रार्थना कर, तुझ्या जीवनात सगळं चांगलं होईल. आणि तिला सांगितलं की आशिष प्रार्थना घराची ऑनलाईन प्रार्थना येते, त्या प्रार्थनेमध्ये तू भाग घेत जा. आणि तिने तसंच करायला सुरुवात केली. ऑनलाईनमध्ये ती प्रार्थनेत भाग घ्यायची, प्रवचनं ऐकायची, साक्षी ऐकायची आणि ते ऐकत असताना देवाची कृपा तिच्यावर झाली आणि तिचं हृदय बदललं. तिचं जीवन अगोदर कसं होतं माहिती आहे? ती तिच्या पतीला खूप मारायची, म्हणजे काही घरात काही झालं, काही कारणावरून घरात भांडणं व्हायची, मग त्या भांडणात ती आपल्या पतीला मारायची, शिव्यागाळी अपशब्द बोलायची आणि पती बिचारा तिला घाबरून तिच्याशी काही बोलत नसे. हालेलुया, 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 हालेलुया. असं तिचं जीवन वाईट होतं. परंतु जेव्हा तिने ऑनलाईनमधून प्रार्थनेत भाग घ्यायला सुरुवात केली, वचनं ऐकायला लागली, प्रवचनं, देवाची वचनं, हीच वचनं माणसाच्या हृदयात आत जातात आणि ती बदल करतात, माणसाला बदलवितात. आणि ही वचनं ऐकल्यामुळे तिच्या हृदयात ही परिवर्तन झालं आणि तिचं ती वाईट सवय निघून गेली, तिच्यातलं ते पाप निघून गेलं. आणि मग तिने इकडे येऊन साक्ष दिली आणि साक्षीमध्ये तिने सांगितलं की मी माझ्या पतीला अगोदर खूप शिव्या द्यायचे, खूप मारायचे काहीतरी कारणावरून, पण जेव्हापासून देवाने माझं हृदय बदललेलं आहे, मी देवाला समर्पित केलेलं आहे माझं जीवन, तेव्हापासून मी हे सगळं वाईट सोडून दिलेलं आहे, देवाने मला कृपा दिलेली आहे. आता घरात काही कारणावरून जर झालंच भांडण पतीबरोबर, तर पती काही पण बोलू देत, पण मी माझं तोंड उघडत नाही, मी माझं तोंड उघडत नाही. आता पती काही पण बोलतात, कधी पती मारतातही, पण आता मी त्यांना काहीच प्रत्युत्तर करत नाही, मी मुकाट्याने सगळं सहन करते. हालेलुया, 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 हालेलुया. तिचे आजार तर निघून गेलेच, पण मुख्य तिचं हृदय बदललं आणि नवऱ्याविषयीचा आदर तिच्या हृदयामध्ये
निर्माण झाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा लोक प्रार्थनेला येतात आणि आपल्या मनातला राग काढून टाकतात, आपल्या बहिणीला क्षमा करतात, भावाला क्षमा करतात, आईवडिलांना क्षमा करतात, पतीला क्षमा करतात, तेव्हा त्यांची हृदय खऱ्या अर्थाने बदलतात. ते क्षमा करतात. जेव्हा पहिल्यांदा ते इकडे येतात तेव्हा त्यांना क्षमा करायला कठीण जाते, क्षमा करवत नाही. पण वचनं ऐकून 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 त्यांच्या हृदयावर देवाची कृपा होते आणि मग ते आपल्या सगळ्या वैऱ्यांना पण क्षमा करतात. आता सासू सुनेमध्ये समेट व्हायला लागलेला आहे, भावांमध्ये समेट व्हायला लागलेला आहे, भाऊ बहिणीला क्षमा करत आहे. हे हृदय बदलणं फार गरजेचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. एका भावाने साक्ष दिली होती, त्याच्या 2 बहिणी आहेत, त्यांच्यासाठी त्याच्या मनात राग होता खूप वर्षापासून. पण त्याला कोणीतरी सांगितलं इकडे प्रार्थनेविषयी, तो इथे प्रार्थनेला यायला लागला. सुरुवातीला त्याने क्षमा केली नव्हती, मग नंतर पुढे जाऊन त्याने एका बहिणीला क्षमा केली. त्याच्या शरीरामध्ये आजार होता. आजार काय होता? त्याचे दोन्ही खांदे दुखायचे, खूप त्याला त्रास व्हायचा. परंतु जेव्हा त्याने ऐकलं की क्षमा करणं गरजेचं आहे, क्षमा करणे देवाची इच्छा आहे, तेव्हा त्याने त्याच्या एका बहिणीला क्षमा केली. आणि जशी एका बहिणीला क्षमा केली, त्याचा एक खांदा दुखायचा बंद झाला, दुसरा खांदा दुखत होता. मग पुढे जाऊन त्याने अजून शिबिर केलं, प्रार्थना केली आणि त्या दुसऱ्या बहिणीला पण त्याने क्षमा करून टाकली. आणि दुसऱ्या बहिणीला क्षमा करता बरोबर त्याचा दुसरा खांदा पण दुखायचा बंद झाला. हालेलुया, 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 हालेलुया. अशा रीतीने लोक जेव्हा आपली अंतःकरणे बदलतात, देवाकडे येतात आणि पश्चाताप करतात, आपला वाईट मार्ग सोडून देतात, ह्यापेक्षा देवाला दुसऱ्या कोणत्या गोष्टीने आनंद होत नाही. हृदय परिवर्तन होणं, हृदय बदलणं, देवाला शरण येणं, देवासमोर नम्र होणं, आपला पापी मार्ग सोडून देणं आणि देवावर विश्वास ठेवणं, अशाच लोकांच्या बाबतीत देवाच्या हृदयाला जास्त आनंद होतो. आणि ह्यासाठीच येशूने आपलं बलिदान केलेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हा माणूस, हा चोर, हे 2 चोर येशूच्या बाजूला होते, उजवीकडे आणि डावीकडे. त्यातले येशू जेव्हा क्रूसावर टांगलेला होता तेव्हा त्याची चेष्टा मस्करी चालू होती. सगळे जे खाली लोक उभे होते येशूला हसत होते त्याच्या सामर्थ्याबद्दल, कारण त्याने खूप मोठे चमत्कार केले होते. आणि लोक त्याला सांगत होते की तू लोकांना बरं केलं, लोकांना जिवंत केलं, लोकांच्या जीवनात एवढी मोठी चमत्कार केले आणि स्वतः मात्र का तडफडत मरत आहेस, असे लोक बोलून त्याची निंदा करत होते. आणि अशी त्याची निंदा चालू असताना हे येशूच्या दोन्ही बाजूला जे चोर टांगलेले होते त्यातल्या एका चोराने सुद्धा येशूची चेष्टा केली. तो चोर येशूला म्हणाला की तू ख्रिस्त आहेस ना, मग स्वतःला पण वाचव आणि आम्हाला पण वाचव, तू पण वाच आणि आम्हाला पण वाचव, कारण तू ख्रिस्त आहेस, मसीहा आहेस. तेव्हा तो चोर हे बोलत असताना दुसऱ्या बाजूचा जो चोर होता तो त्या चोराला म्हणाला, जो पहिला चोर होता त्याला म्हणाला की तू असं कसं बोलतोस, हा जो क्रूसावर टांगलेला आहे हा त्याच्या पापांची शिक्षा भोगत नाही आहे, तर आपण आपल्या पापांची शिक्षा भोगत आहोत. आपण जी कर्म केली आहेत, चोऱ्या केलेल्या आहेत, त्याची शिक्षा आपण भोगत आहोत. पण ह्याने तर काहीच केलेलं नाही आहे, हा निर्दोष आहे. आणि मग हा दुसरा चोर येशूकडे दृष्टी करून म्हणाला, जे आता आपण वचन वाचलं की अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. आणि येशू त्याला म्हणतो, येशू त्याच्याकडे वळून म्हणतो, मी तुला खचित सांगतो, खरं सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुख लोकात असशील. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा चोर जेव्हा क्रूसावर टांगलेला होता आणि तो सुद्धा शेवटची घटका मोजत होता, शेवटची घटका, परंतु मध्ये जो आमच्यामध्ये क्रूस आहे तो साधा क्रूस नाही आहे, त्या क्रूसावर टांगलेला माणूस साधा नाही आहे हे त्या दुसऱ्या चोराने ओळखलं. त्याच्या जीवनात, त्याच्या हृदयात देवाने कधी आणि कसं कार्य केलं माहीत नाही आहे, पण त्या चोराने, दुसऱ्या चोराने पाहिलं होतं ज्या वेळेला क्रूसाचा वजनी वधस्तंभ येशूच्या खांद्यावर दिला गेला तर त्यांच्या खांद्यावर पण क्रूस दिले गेले होते.
जेव्हा त्यांनी क्रूस व्हायला सुरुवात केली तेव्हा हे 2 चोरसुद्धा येशूच्या मागे क्रूस घेऊन चालत होते, वजन घेऊन चालत होते. आणि ह्या चोराने पाहिलं होतं की संपूर्ण वाटेत येशू क्रूस घेऊन चालत होता, रक्तबंबाळ झाला होता, त्याच्या शरीरातून रक्त आणि रक्त वाहत होतं, शक्तिहीन झाला होता, लोक त्याच्यावर दगडफेक करत होते, त्याला मारत होते. आणि एवढ्या वेदना त्याच्या शरीरामध्ये असतानासुद्धा येशू मात्र जराही प्रत्युत्तर करत नव्हता, कुणालाही उलट बोलत नव्हता, कुणाची निंदा करत नव्हता, तर अगदी नम्रपणे गप्प येशू काल्वरीच्या टेकडीपर्यंत जाईपर्यंत नम्रपणे सगळं काही सहन करत चालत होता. हे त्या चोराने पाहिलं होतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्याने ओळखलं की हा माणूस नाही आहे. माणूस जेव्हा एखादा जर त्याच्या थोबाडीत कोणी मारेल तर तो गपचूप नाही बसणार, चूप नाही बसणार. बसतो का माणूस? जर आपल्या कोणी थोबाडीत मारली किंवा एक अपशब्द जरी कोणी आपल्याला बोलला किंवा वाईट शब्द टाकून जरी आपल्याला कोणी बोललं तर आपल्याला सहन होत नाही, सहन होत नाही. हा माणसाचा पापी स्वभाव आहे. परंतु त्याने पाहिलं की येशू काल्वरीच्या टेकडीपर्यंत क्रूस कसा त्याने वाहिला, कसा तो रक्तबंबाळ होता आणि कशा वेदना झेलत तो काल्वरीच्या टेकडीपर्यंत पोचला. एवढे मोठाले खिळे त्याच्या हातापायामध्ये आरपार जात होते, तरी पण तो मारणाऱ्यांना पण श्राप देत नव्हता, कोणालाही काही वाईट बोलत नव्हता. हे सगळं त्याने डोळ्याने पाहिलं होतं. आणि हे पाहत असतानाच देवाने त्याच्या आत्म्यात हृदयात काम केलं होतं आणि तो समजून चुकला होता की हा माणूस साधासुद्धा माणूस नाही आहे, हा कोणीतरी मोठा माणूस आहे, हा कोणीतरी विशेष आहे, हा साधा माणूस होऊ शकत नाही, हा माणूस होऊ शकत नाही, हा परमेश्वरच असू शकतो. हालेलुया, 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 हालेलुया. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या चोराने, दुसऱ्या चोराने येशूला सांगितलं की जेव्हा तू तुझ्या राजाधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर. एक गोष्ट आपल्या लक्षात येते की या ठिकाणी त्या चोराने पापांची क्षमा मागितलेली नाही आहे, पश्चाताप केलेला नाही आहे, कसलाच पश्चाताप नाही, कसली क्षमा नाही ना दुसऱ्यांना क्षमा. फक्त तो एवढंच बोलला, तुम्ही जेव्हा आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. आणि येशू पण त्याला वचन देतो की तू आजच माझ्याबरोबर सुखलोकात असशील. मग त्याने पश्चाताप केला नाही, क्षमा मागितली नाही. मग प्रभू येशूने त्याला एवढं मोठं वचन कसं दिलं? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्याने जो येशूला सांगितलं की तू आपल्या राजाधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर, त्याच्या या वाक्यामध्येच त्याचं हृदय आपल्याला दिसून येते. त्याचं हृदय आपल्याला दिसून येते की त्याच्या हृदयात किती बदल झालेला आहे. तो येशूला प्रभू मानत आहे, येशूला देव समजत आहे, येशूला राजा मानत आहे, हे त्याच्या शब्दावरून कळत आहे. आणि जर तो त्याला प्रभू मानतोय, त्याला जर तो राजा समजतोय आणि त्याला विश्वास आहे की हाच एक दिवस जगाचा न्याय करायला येणार आहे, हे त्याला कळलेलं आहे, तर मग त्याने नक्कीच त्याच्या अंतःकरणात त्याच्या पापांचा आणि त्याच्या वाईट मार्गाचा पश्चाताप त्या क्रूसावर टांगलेला असताना केला असणार. हालेलुया, 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 हालेलुया. आणि जेव्हा त्याने येशूला असं सांगितलं तेव्हा येशूने सुद्धा त्याला वचन दिलं की मी तुला आजच सुखलोकात घेणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे जे 2 चोर येशूच्या आजूबाजूला होते, डावीकडे आणि उजवीकडे, हे जे 2 चोर म्हणजे एक प्रकारे 2 गट आहेत. आणि ह्या 2 गटामध्येच या जगातली सगळी मानवजात मोडत असते. जे येशूकडे येतात प्रार्थनेला, ते या पहिल्या चोरासारखे निंदा, चेष्टा करणारे, हसणारे प्रार्थनेला येतात, पण फक्त बघ्यासारखे भूमिका घेऊन बघायला येतात, काय होते बघतात, नाही झालं तर ते निघून जातात. त्यांच्या जीवनात चमत्कार झाले तर ते थांबतात, तरी पण काही काळ थांबतात, परत ते निघून जातात. ते येशूची चेष्टा करतात, अनेक प्रकारे येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांची ते चेष्टा करतात. ते येशूचा मार्ग पत्करत नाहीत, येशूच्या मार्गाने चालणं ते पसंत करत नाहीत. आणि ते अशा रीतीने जीवन जगतात जसे हा पहिल्या चोराने केलं, जो येशूची मस्करी करत होता, चेष्टा करत होता. परंतु जो दुसरा चोर होता, ज्याने येशूकडे आपलं हृदय उघडलं, त्याने येशूवर विश्वास ठेवला आणि त्याच्या बोलण्यावरून त्याच्या हृदयाचं परीक्षण आपण करू शकतो की त्याने त्याचं हृदय येशूला दिलं होतं आणि त्याने येशूला आपल्या अंतःकरणात प्रभू म्हणून स्वीकारलेलं होतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया,
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण पण आपली परीक्षा केली पाहिजे की आपण ह्या दोन चोरांपैकी कोणत्या गटामध्ये आहोत, कोणत्या गटामध्ये आहोत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव या जगातल्या प्रत्येक माणसाला संधी देतो आणि जे ह्या दुसऱ्या चोराने केलं तेच या जगातल्या प्रत्येक माणसाने करावं ही देवाची इच्छा आहे, प्रत्येक माणसाने. कारण माणूस देवापासून दूर गेलेला आहे आणि तो देवाच्या जवळ यावा हीच देवाच्या हृदयाची एकमेव इच्छा आहे आणि हे ह्या चोराने केलेलं आहे. म्हणून जेव्हा त्याने ते केलं तेव्हा त्याला स्वर्गाचं अभिवचन मिळालं. हालेलुया, 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 हालेलुया. तो चोर म्हणतोय माझी आठवण करा, माझी आठवण. येशूला म्हणतोय माझी आठवण करा. तो बघतोय की येशू पण माझ्यावर मरणार आहे, पण त्याच्या हृदयात केवढा मोठा विश्वास. अख्खं आयुष्य पाप करण्यात घालवलं, अख्खं आयुष्य. किती धन्य माणूस आहे. पाहिजे तशी मनमानी केली, पाहिजे तेवढ्या चोऱ्या केल्या, पाहिजे तेवढ्या लोकांना फसवलं. आता मेल्यानंतर नरकातच जाणार होता, पण देवाने कशी त्याच्यावर कृपा केली. ती कृपा त्या पहिल्या चोराला पण मिळाली होती, ती संधी त्या पहिल्या चोराला पण मिळाली होती, पण ती त्याने समजून घेतली नाही, त्याची त्याला जाणीव झाली नाही. तो फक्त येशूची चेष्टा करत राहिला. परंतु ह्या दुसऱ्या चोराने त्या संधीचा मोठा फायदा उचलला आणि त्याने केलेल्या ह्या येशूवरील विश्वासामुळे त्याला डायरेक्ट नरकातून स्वर्गात जाण्याची आशा मिळाली, स्वर्गात जाण्याचं अभिवचन त्याला मिळालं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परमेश्वर पिता आपला निर्माणकर्ता, आपला देव आपल्यावर प्रेम करतो आणि त्याला आपल्याला त्याच्या अनंत जीवनामध्ये घ्यायचं आहे. परंतु त्या अनंत जीवनात घेण्या अगोदर त्याची इच्छा आहे की आपण त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्यावर आपण विश्वास ठेवावा आणि त्याच्यावर विश्वास ठेवावा. तो चोर म्हणतो माझी आठवण करा. येशूने आठवण करणं फार गरजेचं आहे. जर आपल्या येशूने आठवण केली नाही तर मग आपल्याला काही आशा नाही. येशूने जर आपली आठवण केली नाही तर आपल्याला काही आशा नाही आहे. ऐकतायत ना कान? येशू जर तुम्हाला विसरला, येशू जर मला विसरला तर मग आपली रवानगी नरकात होणार. येशूने आपल्याला विसरता कामा नये. येशूने आपली आठवण करणं फार गरजेचं आहे. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अजूनही तुमची अंतःकरणे जर तुम्ही येशूला दिली नसतील, अजूनही जर तुम्ही फक्त जे आशीर्वाद हवे आहेत त्यासाठीच तुम्ही इकडे प्रार्थनेला येता आणि त्यासाठीच तुम्ही येशूला हाक मारत असाल, तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अंतःकरणे उघडा खोलवर आणि ईश्वर आपल्या हृदयात घ्या. त्या चोरासाठी ती सुवर्ण संधी होती. काही वेळानं तो मरणार होता आणि नरकात जाणार होता, पण त्याने त्या संधीचा फायदा घेतला आणि तो स्वर्गात पोचला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही सुवर्ण संधी आपण गमावू नये. ज्यांनी संधी मिळवलेली आहे, या संधीचा फायदा घेतलेला आहे, तुमच्यापैकी पुष्कळ लोकांचं तारण झालेलं आहे. तुम्ही स्वर्गाच्या रस्त्याने चालत आहात, चांगली गोष्ट आहे. ह्या रस्त्यावरून भटकू नयेत, पावलं सरकू नयेत, चुकीच्या मार्गाला जाऊ नयेत. म्हणून सांभाळून राहा, जागृत राहा, कारण सैतान आपल्या मागे नेहमीच लागलेला असतो. परंतु ज्यांनी अजूनही संधी घेतलेली नाही आहे, आज ही संधी घेण्याची वेळ आहे. प्रभू येशूवर पूर्ण विश्वास ठेवा आणि येशूला हाक मारून सांगा की प्रभू तू येणार आहेस या जगाचा न्याय करायला. येशू या जगाचा न्याय करायला येणार आहे. या जगाचा न्याय तो करणार आहे, अजून दुसरा कोणी करणार नाही आहे. स्वर्गीय पित्याने सर्व अधिकार, सामर्थ्य, पूर्ण अधिकार प्रभू येशूच्या हातात दिलेला आहे आणि येशू या जगात न्याय करायला येणार आहे. बायबल म्हणतं की तो मेघावर आरूढ होऊन येणार आहे. असंख्य दिव्यदूत त्याच्याबरोबर असणार आहेत आणि तुतारीचा मोठा नाद त्याच्याबरोबर येताना, स्वर्गातून येताना होणार आहे आणि तो त्याच्या महान राजासनावर बसणार आहे आणि त्याच्यासमोर सगळी मानवजात जमवली जाणार आहे. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो प्रत्येकाचा न्याय करणार आहे. डाव्या बाजूला त्याच्यावर विश्वास न ठेवणारी लोकं असतील,
उजव्या बाजूला त्याच्यावर विश्वास ठेवणारी लोक असणार आहेत. आणि जे विश्वास ठेवणारे आहेत उजव्या बाजूची लोक, त्या लोकांना येशू म्हणणार आहे, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, या तुमच्यासाठी जे वतन राखून ठेवलं आहे ते वतन घ्या, ते वतन घ्या. माझ्या पित्याने तुमच्यासाठी जे राखून ठेवलेलं आहे ते वतन घ्या. आणि डावीकडच्यानं तो म्हणणार आहे, अहो शापग्रस्त हो, माझ्यापुढून निघा, सैतान आणि त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो नरक बनवलेला आहे त्यात जा. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही जर संधी घेतलेली आहे तर चांगली गोष्ट आहे. ह्या मार्गात शेवटपर्यंत चालत राहायचं आहे. आणि ज्यांनी घेतलेली नाही आहे, आज ही संधी घेण्याची वेळ आहे. प्रभू येशूला सांगा, होय प्रभू, माझा विश्वास आहे की तू देवाचा पुत्र आहेस आणि तू माझी सगळी पापं वाहिलेली आहेस आणि तू मला तारणार आहेस, मुक्ती देणार आहेस आणि तुझ्यावर विश्वास ठेवूनच एक दिवस मी अनंत जीवन मिळवणार आहे, हा माझा विश्वास आहे प्रभू. आणि प्रभू, जेव्हा तू राजाधिकाराने येणार आहेस जगाचा न्याय करायला, तेव्हा तू माझा न्याय करावा अशी माझी इच्छा नाही आहे. तर मी उजव्या हाताला उभे असलेल्यांमध्ये, तुझ्या पवित्र जनांमध्ये मी उभी असावी, पवित्र जनांमध्ये मी उभा असावा, म्हणून माझ्यावर कृपा कर. हालेलुया, 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 हालेलुया. ह्या जगात जगत असताना येशूकडे तुम्ही प्रार्थनेला येता, विश्वास ठेवता, सगळं करताय. अनेक लोक अशी पण आहेत, प्रार्थनेला येतात पण जीवन चांगलं नाही आहे. प्रार्थनेला येतात, वचनं ऐकतात, पण जीवन चांगलं नाही आहे. काही लोकांना तर खूप वर्षे प्रार्थनेला येऊन होतात, ते आतमध्ये गर्विष्ठ बनतात. देवाचीच लोक, देवाचीच मुलं, जर त्यांना काही सांगितलं गेलं की त्यांना ते सहन होत नाही. तुम्हाला खूप वर्षे झाली का येशूमध्ये? 25 वर्षे झाली, 20 वर्षे झाली. समोरून जर कोणी एखादी व्यक्ती तुमचा काही दोष दाखवत असेल तर तुम्ही नम्रपणे स्वीकारता का? नम्रपणे घेता? त्याप्रमाणे आपल्या जीवनात बदल करता की नाक मुरडून निघून जाता? काही लोक मोठे गर्वाने बोलतात, आम्ही 15 वर्षापासून प्रार्थनेला येतो, 10 वर्षापासून आम्ही प्रार्थनेला येतो, 20 वर्षापासून आम्ही प्रार्थनेला येतो. प्रार्थनेला येतात, बायबल वाचतात, येशू येशू करतात, पण येशू सांगतो ते आम्ही करत नाहीत. हालेलुया. आमचा प्रभू येशू तारणारा, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असून एवढा उंच देव, देवाचा पुत्र, सर्व समर्थ परमेश्वर, पण या जगात एक मानवाचं, पापी माणसाचं रूप घेऊन या जगात आला आणि इतका नम्र झाला, इतका नम्र झाला की त्याने बनवलेल्या माणसाच्या हातून त्याने शिक्षा भोगली. आणि इथे आम्हाला 10 वर्षे केंद्र सेवाला प्रार्थनेला येऊन झाले, आम्हाला आमचा कोणी दोष दाखवला की आम्हाला सहन होत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून जागे व्हा. खूप वर्षापासून प्रार्थनेला येत असाल, तारण झालेलं आहे, पण आपण नीट चालतोय का ते आपण बघितलं पाहिजे. येशू सांगतो ते आपण नीट करतो का? दान भले तुम्ही खूप देत असाल, सेवा खूप मोठी करत असाल, पण जर येशू सांगतो ते तुम्ही जर करत नसाल तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला माहीत नाही आपण कुठे जाऊ. मग येशू म्हणाला, जो मला प्रभू प्रभू म्हणतो तो देवा स्वर्गाच्या राज्यात पोचणार नाही आहे, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो त्याचाच प्रवेश स्वर्गात होईल. हालेलुया, 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 हालेलुया. येशूने आपली आठवण करणं फार गरजेचं आहे. म्हणून तुमच्यापैकी अजूनही ज्यांचं तारण झालेलं नाही आहे, अजूनही तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला नाही आहे, ही सुवर्ण संधी आहे. आजच येशूला आपल्या हृदयात घ्या आणि येशूला सांगा, होय प्रभू, मी तुझ्यावर आज विश्वास ठेवत आहे पूर्ण हृदयाने. तू माझ्या जीवनात चमत्कार कर की नको करूस, पण तू माझा प्रभू आहेस, तू माझा तारणार आहेस, तू माझा मुक्तीदाता आहेस. हालेलुया, 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 हालेलुया. त्या पहिल्या चोरासारखी चूक करायची नाही आहे आपल्याला. तर ज्या दुसऱ्या चोराने आपलं हृदय बदललं आणि त्याने आपलं जीवन देवाला समर्पित केलं आणि स्वर्गप्राप्ती त्याने मिळवून घेतली, त्याचप्रमाणे माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण किती वर्षापासून का ना प्रार्थनेला येणारे असो, पण आपलं हृदय एका लहान मुलासारखं असलंच पाहिजे. लहान मुलासारखं, लहान मुलासारखं. येशूने स्वतः सांगितलेलं आहे की स्वर्गाच्या राज्यात लहान बालकासारखे असलेल्यांचाच प्रवेश होणार आहे. जे मोठे झालेले आहेत ना, बुद्धीने दिमागाने चालतात, त्यांचा नाही. मग ते देवाच्या राज्यात जरी असले तरी कदाचित स्वर्गात पोचणार नाही. म्हणून आपलं हृदय देवाच्या दृष्टीने बालकासारखं असलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया, हालेलुया. तर प्रभू येशूवर विश्वास ठेवा. तारणारा मुक्तिदाता आहे. तो आपल्याला तारण मिळवून देणार आहे. या जगात आपल्याला आशीर्वाद तो देणारच, पण अनंत जीवन आपल्यासाठी त्याने ठेवलेलं आहे. तो आपल्याला ते देणार आहे. ते घेण्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणं आणि त्या विश्वासामध्ये शेवटपर्यंत चालत राहणं फार गरजेचं आहे. प्रभू येशूचा स्वीकार करा अंतःकरणापासून आणि अनंत जीवनाचे वारसदार बना. हालेलुया, 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 हालेलुया. आता ही प्रार्थनेची वेळ आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणे शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरं करणार आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक समस्या प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील सर्व अंधार, सैतानाचं सर्व काम प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट हो. सर्व दुष्टात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देते, या क्षणाला या सर्वांचा ताबा सोडून निघून जा आणि त्यांच्यामध्ये शिरू नका. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील सर्व शाप प्रभू येशूच्या पवित्र रक्तात या क्षणाला तुटून जाऊ. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, ज्ञानाने, आनंदाने आणि शांतीने तुमचं जीवन भरून जाऊ. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊ. आमेन.